मित्रांनो, आज एक नवीन टॉपिक आहे आपल्याकडे. हा Redmi Note 10S मॉडेल आहे. प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे या फोनमध्ये वायफाय कधी-कधी चालतं, कधी-कधी चालत नाही. ठीक आहे. सेकंड थिंग ब्लूटूथ कधी ॲक्सेस होतं, कधी होत नाही आणि अर्ध्या पाऊण तासांनी मोबाईल एकदा रिस्टार्ट होतो. सो प्रॉब्लेम हा सीपीयूचाच आहे. याच्यामध्ये Qualcomm सीपीयू येतो, ज्याचा मॉडेल नंबर आहे 6150 आणि Redmi Note 10 सीरीजमध्ये सीपीयू लवकर ड्राय होण्याचे इश्यूज आहेत. तर याला आपल्याला सीपीयू जो आहे तो काढून क्लीन करून परत बसवायचा आहे. प्रोसेस जास्त लेंदी नाही आहे. सोपी प्रोसेस आहे. आपलं हार्डली 20-25 मिनिटामध्ये काम सक्सेस होणार आहे. सो आपण सगळ्यात आधी चेक करू शकता त्याच्यामध्ये आता नेटवर्क आहे. आता सध्या जर याचं आपण वायफाय ऑन केलं तर वायफाय सुद्धा ह्याचं प्रॉपर चालतंय. ठीक आहे. आणि ब्लूटूथ सुद्धा चालतो. बट ज्यावेळेस मोबाईल थोडा हीट होतो. हीट झाल्यानंतर ना याच्यामध्ये वायफाय ब्लूटूथ कम्प्लिटली बंद होऊन जातं आणि मोबाईल एकदा हा रिस्टार्ट होतो. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण याची जी बॉडी आहे, बॉडी एकदा काढून मदरबोर्ड चेक करू. मदरबोर्ड याचा फ्रेश आहे का? जर फ्रेश मदरबोर्ड असेल तर याचं काम आपलं सिंगल शॉट सक्सेस होऊन जाईल. फक्त जर कुणी आधी याच्यावर काम केलेलं असेल तर मग आपल्याला सीपीयू सोबत जी UFS IC आहे त्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. आपला एक पुढचा व्हिडिओ आपण टाकणार आहे ज्याच्यामध्ये आपण डिटेक्ट करतो सीपीयूचे जे प्रॉब्लेम्स आहे. याच्या आधी आपले जेवढे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत सगळे सीपीयूच्या प्रॉब्लेमचे आहेत. तर सीपीयू प्रॉब्लेम कसा डिटेक्ट केला जातो, त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत, हे सगळं आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर अप करणार आहे, जेणेकरून जे आपले टेक्निशियन भाऊ आहेत आणि जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा ते लक्षात येईल की त्यांच्या फोनमध्ये हा प्रॉब्लेम जो आहे हा सीपीयूशी रिलेटेड आहे की अदर कुठल्या सेक्शनमध्ये आहे. सगळ्यात आधी आपण याचा जो बोर्ड आहे हा साईडला काढून घेऊ आणि चेक करूयात की याच्या बोर्डवर कुणी आधी काम केलेलं आहे का. ठीक आहे. बोर्ड याचा फ्रेश आहे. फ्रेश आहे आपण कसं ओळखलं तर बघू शकतात हा याचा बोर्ड आहे. त्याच्यामध्ये एका साईडला Qualcomm सीपीयू लागलेला आहे. ओके. इकडे Qualcomm सीपीयू आहे. फक्त UFS आपली मायक्रॉनची आहे जी की वीक मानली जाते. ठीक आहे. त्याला जास्त हिट करणं आपल्याला परवडणार नाहीये. मोबाईल आपला डेड होऊन जाईल. बाकी बाजूची जी शील्ड आहे ती शील्ड एकदम व्यवस्थित क्लीन आहे. जर याला हीट केलं असतं कुणी तर ती शील्ड हलकी अशी पिवळसर झाली असती. तर त्याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की हा जो बोर्ड आहे हा फ्रेश आहे. तर आपल्याला बेसिकली UFS जी आहे ती कव्हर करायची आहे. कव्हर केल्यानंतर आपल्याला सीपीयू काढून क्लीन करून पुन्हा बसवायचा आहे. याच्यामध्ये आपला जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होऊन जाईल. सगळ्यात आधी आपण UFS IC जे आहे व्यवस्थित कव्हर करून घेऊ, जेणेकरून हीट लागून डॅमेज नाही होणार. हीट सिंक म्हणून मी जे टेप वापरतो ती कॉपर टेप आहे. हीट इन्सुलेशन याच्याने चांगलं होतं. सीपीयूच्या कामामध्ये प्रत्येक प्रोसेस आपल्याला एकदम व्यवस्थित करायची आहे. कव्हर करण्यापासून ग्लू कटिंग आहे, त्याच्यानंतर ना सीपीयू काढायचा, क्लीन करून परत बसवायचं. कुठल्याही प्रोसेसमध्ये काही करायची नाहीये, नाहीतर काम आपल्याला डबल करावं लागणार आहे परत. UFS IC आपण व्यवस्थित कव्हर केली आहे. सगळ्यात आधी लक्ष द्यायचं आहे आजूबाजूचे जे कंपोनंट आहेत ते, कारण याच्यामध्ये रजिस्टर वगैरे भरपूर आहेत Note 10 मध्ये. सो रजिस्टर आपला कुठलाही लूज व्हायला नाही पाहिजे किंवा निघायला नाही पाहिजे. तर केअरफुली आपल्याला आता सीपीयू ग्लू कट करून साईडला काढायचा आहे.
आता आपण जस्ट ब्लू कट करायला लागलोय, पण इथं लक्ष द्या, इथं सीपीयूच्या खालून जे फ्लक्स आहे ते बाहेर यायला लागलंय. म्हणजे सीपीयू आपला इथं वीक झालेला आहे, लूज झालेला आहे सीपीयू. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय मोबाईलमध्ये. ठीक आहे, ग्लू आपला व्यवस्थित कट झालाय. नोट 10 मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सीपीयू आणि युएफएसच्या मध्ये इथे एक रजिस्टर येतो. ठीक आहे, रजिस्टर आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, रजिस्टर लूज व्हायला नाही पाहिजे, नाहीतर सीपीयू आणि युएफएस मधले जे कनेक्शन आहेत ते डिस्टर्ब होतील आणि सीपीयू रिपेअर केल्यानंतर सुद्धा मोबाईल आपला चालू होणार नाही. आता सीपीयू काढण्यासाठी आपल्याला एक चांगली जागा शोधायची आहे, जिथे आपण आपला जो बेंडवाला स्क्रॅपर आहे तो टाकून आपण सीपीयू बाहेर काढू. तर जागा आपल्याला इथे आहे, इथे फक्त एक रजिस्टर आहे, तो इथून आपण सीपीयू बाहेर काढू शकतो किंवा ह्या साईडून सुद्धा आपण काढू शकतो. बघू शकता सीपीयू किती इझिली आपला साईडला निघालेला आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, साईडचे जे कंपोनंट आहेत क्लीन करताना कंपोनंट आपल्याला व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचे, चालू द्यायचे नाहीत किंवा ग्राउंड सोबत अटॅच होऊ द्यायचे नाहीत, नाही तर फोनमध्ये वेगळे काही इश्यूज आहेत ते समोर येतील. सगळ्यात आधी आपण मदरबोर्ड आपला गरम आहे तोपर्यंत पटकन मदरबोर्डचे जे पॉईंट आहेत ते क्लीन करून घेऊया. आयसी आणि मदरबोर्ड जे आहे क्लीन करताना डिसोल्डर वायर आपल्याला क्वालिटीची वापरायची आहे, कारण काही काही डिसोल्डर वायर आहेत जे की सोल्डर आपल्या ह्याला मदरबोर्डचे जे पॅड आहेत, सोल्डर पॅड, त्या पॅडला चिटकून बसते, निघत नाही आणि त्यासोबत ते पॅडसुद्धा डॅमेज करते. मी जी वापरतोय ती YCS मध्ये एक आहे आणि 2UL म्हणून एक ब्रँड आहे.
त्याची डिसोल्डर पिक वापरतोय. बघू शकतात किती इझिली पॅड क्लीन होतात. पॅड क्लीन करताना एक गोष्ट लक्ष ठेवायची, आजूबाजूचे जे कंपोनंट आहेत त्यांना धक्का नाही लागायला पाहिजे. मधला जो पोर्शन आहे तो आपला व्यवस्थित क्लीन झालाय. आता साईडला जो आपला ग्लू लागलेला आहे तो सोल्डर गननी हलक्या हाताने आपल्याला स्क्रॅच करून काढायचा आहे. बघू शकता मदरबोर्ड आपला एकदम क्लीन झालाय, एकही पॅड आपला डॅमेज नाही याच्यामध्ये. ठीक आहे, नॉट इवन ग्राउंड पॉईंट सुद्धा आपले सगळे व्यवस्थित आहेत, कुठला पॉईंट आपला डॅमेज नाही झालेला आहे. आता आपण जसा मदरबोर्ड आपण क्लीन करून घेतलाय तसंच आपण CPU सुद्धा एकदा क्लीन करून घेऊ आणि नंतर फिक्स करूया त्याला.
CPU आपला एकदम क्लीन झालेला आहे. आता याला पटकन आपण रिव्हॉल्व करून घेऊयात आणि रिव्हॉल्व केल्यानंतर जी बसवायची प्रोसेस आहे ती बघूयात, की आपला फोन नंतर चालू होतं की नाही ते आपल्याला लक्षात येईल. सो बघू शकता CPU आपला व्यवस्थित रिव्हॉल्व झालेला आहे आणि मदरबोर्ड पण आपला व्यवस्थित क्लीन झालेला आहे. आता आपण CPU मदरबोर्डमध्ये अलाइन करून हिट करून एकदा चेक करूयात फोन आपला ऑन होतं की नाही. CPU बसवताना व्यवस्थित लक्ष द्यायचं की CPUचे जे पॅड्स आहेत ते पूर्ण क्लीन राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठली डस्ट घाण नको आहे आपल्याला. आणि मार्किंग पॉईंट दिलेत, इथे खाली एक आहे, इथे एक मार्किंग पॉईंट आहे आणि वरती एक आहे. सो त्या मार्किंग पॉईंटच्या मध्ये आपल्याला CPU बसवायचा आहे. ठीक आहे, CPU आपला व्यवस्थित बसलाय. आता हिट करून एकदा आपण चेक करूयात. हिट करताना आपल्याला स्टार्टिंगला 9-10 सेकंद आपल्याला सेंटरला हिट करायचंय आणि त्याच्यानंतर आपण क्लॉकवाईज फक्त कॉर्नर हिट करणार आहे.
बघू शकतात फोन आपला सक्सेसफुली ऑन झालेला आहे. लगेच आपण याच्यामध्ये आपलं सिम कार्ड जे आहे ते पण टाकून बघूया. बघायला गेलं तर रेडमीमध्ये नोट 10 हा मॉडेल सगळ्यात इझी आहे CPU रिपेअर करण्यासाठी आणि सगळ्यात टफेस्ट मॉडेल जर म्हणलं तर त्याची लिस्ट थोडी मोठी आहे. बट सिम्पल ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर जे हार्ड ब्लॅक पेस्ट आहेत वन प्लसचे ते सगळ्यात हार्ड CPU आहेत रिपेअर करण्यासाठी. बघू शकतात फोन आपला सक्सेसफुली ऑन झाला आहे. नेटवर्क सुद्धा आलं आहे. वायफाय एकदा चेक करूयात आपण. वायफाय सुद्धा आपलं कनेक्ट झालेलं आहे, जे की आपण आधी चेक करण्यासाठी कनेक्ट केलं होतं बट डिस्कनेक्ट व्हायचं सारखं वायफाय सुद्धा आपलं कनेक्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने CPUचे जे काम आहेत ते केली जातात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक टॉपिक आता चूज करून ठेवला आहे, जसं मी आधी सांगितलं की मोबाईलमध्ये CPU काय असतो, ठीक आहे, CPUचे प्रॉब्लेम कशा प्रकारे येतात आणि त्याच्या रिडिंग्स कशा चेक केल्या जातात. DC मशीनवरचं बऱ्याच जणांना कुतूहल वाटतं की CPUचा प्रॉब्लेम काय आहे, डिटेक्ट कसा केला प्रॉब्लेम. तर पर्टिक्युलर CPUची एक रिडिंग असते. ती रिडिंग मी आपला पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये मी शो करेल की रिडिंग काय असते. रिडिंग चेक न करता सुद्धा CPUचे प्रॉब्लेम डिटेक्ट केले जातात, ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. सध्या आपला फोन कम्प्लिटली ऑन झालेला आहे आणि काम इथे आपलं पूर्ण झालेलं आहे. रेडमी नोट 10 हँडसेट आहे हा, जो की आपण आता रिपेअर केलेला आहे. थँक्यू सो मच.